पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आजच्या पवित्र मिसाच्या मध्ये परमेश्वराची घोषणा प्रार्थना दिली तुम्ही बोललेला आहे। हालेलुया। प्रभूने अभिवचन दिलेल्या गोष्टीमध्ये येशू पक्का आहे, येशू ते करूच देणार। कामार म्हणून बोललेल्या गोष्टी पूर्ण झालं नाही असे होऊ शकत नाही। हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। आता तुमच्या बरोबर ट्रिपला आलेले जे लहान मुलं आहेत, आज अनेक लहान मुलांचा हाताला मी पकडू त्यांच्यासाठी प्रार्थना केली। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। लहान मुलांच्या हाताला पकडू तेव्हा प्रार्थना करताय, सोनोग्राफी कसे काढताय, हालेलुया, एक्सरे कसे काढताय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तसा प्रकारे स्पष्ट होऊन लहान मुलांच्या विषयी पवित्र आत्मा संदेश पुरवत आहे, त्यांच्या विषयी प्रभू एक गोष्टी बोलत आहे, कारण लहान मुलांच्या हृदय शुद्ध आहे। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। परम पवित्र संस्काराला स्तोत्र 56 मध्ये 8वे वचन, हालेलुया, हालेलुया। स्तोत्र 56 मध्ये 8वे वचन आता आपण ऐकूया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी कुठे कुठे जातो, मी काय काय करतो, हालेलुया। मी किती रडलेला आहे, हालेलुया। एखाद्या वेळी मला वाटणार कोणीही पाहत नाही। प्रेज द लॉर्ड। माझ्या डोळ्यातून केवढे अश्रू पडलेला आहे याचा जाणीव माझा देवाला आहे। हालेलुया, हालेलुया। आता आपण या वचन ऐकूया। माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहे। मी कुठे कुठे भटकलेला आहे माझा देवाने पाहिलेला आहे। पुढे, माझी आसवे तू आपल्या बुद्धीत भरून ठेवली आहे। हालेलुया। तू जेवढे अश्रू गाळलेला आहे ते कधीही फुकट जाणार नाही, गेलेले पण नाही, जाणार पण नाही। हालेलुया, धन्यवाद येशू। स्तोत्र 115 मध्ये वचन संख्या 12 एक सुंदर वचन आहे। आता सिस्टर वाचनात आपण सिस्टरच्या मागे बोलू। हालेलुया, हालेलुया। आपण खात्रीने विश्वासाने, हालेलुया, आपण या वचन ऐकूया। परमेश्वराने आमची आठवण केली आहे। तो आशीर्वाद देईल, इस्रायलच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल। हालेलुया, हालेलुया। एक खूप सुंदर वचन आहे। दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे तुम्ही 3 वेळी बोलणार। पहिले वेळी बोलून झाल्यावर थोडी वेळ थांबून त्यानंतर सिस्टर पुढे वाचणार। परमेश्वराने आमची आठवण केली आहे। तो आशीर्वाद देईल, इस्रायलच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। विश्वास ठेवा, परमेश्वराने माझा आठवण केली आहे।
परमेश्वराने माझ्या आठवण केली आहे. माझ्या नवरा मला विसरले, माझ्या बायको मला विसरले, माझे मुलं मला विसरले, आई वडील विसरले, अनेक लोकांनी विसरले, तरी माझ्या परमेश्वराने माझ्या आठवण केली आहे. माझ्या परमेश्वराने माझ्या आठवण केली आहे. तो मला विसरणार नाही, त्याने पक्का माझ्या आठवण केली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या आठवण केलेले माझा परमेश्वर मला आशीर्वाद करणार, माझ्या मुलांना आशीर्वाद करणार, आमच्या कामधंद्याला आशीर्वाद देणार, आम्हाला वाचवणार, आमचं रक्षण करणार. माझा देव माझ्या आठवण करता आहे. हालेलुया. परत एकदा दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे तुम्ही या वचन बोला. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. मी देवाचा निवडलेले लेकरू आहे. मी देवाचा निवडलेले वंशातील महत्वाचा एक व्यक्ती आहे. मी अभिषिक्त आहे. देव मला विसरणार नाही. देवाने माझा आठवण केली आहे. देवाने मला आशीर्वाद दिलेला आहे. तो मला आशीर्वाद देणार. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचे वचन बोलत आहे. मी सर्वात उशिरा कामावर उतरलेली माणूस आहे, तरी सर्वांनी टाकलेले जे आहे तुम्ही गोळा करायला गेले, तरी देवाने मला उचललेलं आहे. देवाने माझी आठवण केली आहे. देव कधीही मला टाकणार नाही. तुमच्यामध्ये काही लोकांचा जातीच्या संबंधातील जे दुखणे आहे, तुम्हाला पाहिले येशूने ते आता स्वीकार केलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांचं डोकं जे गरगरत आहे, डोकं दुखत आहे, मान वर केलं तर चक्कर येत आहे. हालेलुया. परमेश्वर तुमची आठवण करत आहे आणि तुम्हाला आशीर्वाद करत आहे. असा कोणतरी आहे ज्याच्या गुडघ्यात देखू शकत नाही, गुडघ्याला पायाला भयंकर दुखणे आहे. त्या पूर्ण पायाचं दुखणे आणि गुडघ्याचं दुखणे येशूने आता पूर्णपणे दूर केलेलं आहे. हालेलुया. मनातल्या मनात देवाचं वचन बोलत राहा. परमेश्वराने माझ्या आठवण केली आहे. हालेलुया. परमेश्वर माझ्या आठवण केली आहे. परमेश्वर माझ्या आठवण केली आहे. मला विसरलेले नाहीये. परमेश्वराच्या ध्यानात आहे, आठवण केली आहे. हालेलुया. माझा परमेश्वर मला आशीर्वाद देणारच आहे. हालेलुया. मी शंका नाही बाळगणार, मला आशीर्वाद देणार की नाही म्हणून. मला मिळणारच आहे, मला देणारच आहे. हालेलुया. मी घेऊनच जाणार आहे. दोघे बसले तर देव देणार, तिघे बसले तर देव देणार, एका मनाने बसले तर देव देणार, एका विचारात बसले तर देव देणारच आहे. हालेलुया. आता उभे राहून सिस्टरांच्या सोबत आपण सिस्टरांच्या मागे आपण उभे राहून बोलूया. एक मनाने एकत्र उभे राहून हालेलुया. पक्का विश्वासामध्ये बोला. सिस्टरांच्या मागे आपण बोलू. सिस्टर कडून वाचणार, विचार करायला वेळ देऊन सिस्टर वाचणार. गडबडीत तुम्ही उत्तर नाही द्यायचं. सिस्टरांच्या सोबत अर्थ समजत आठवण केली म्हणून बोलताना देव तुमच्या समोर आहे म्हणून जाणायचं. हालेलुया. आशीर्वाद देणार म्हणून बोलताना आठवण केलेले येशूने
हात पुढे घेऊन तुम्हावरती, तुमच्या मुलांवरती, तुमच्या कामावरती येशू हात पुढे घेऊन येत आहे, आशीर्वाद देणारच आहे. हे अनुभव घ्या आणि सिस्टरांच्या मागे बोला. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. परमपवित्र संस्काराला आता तुम्ही सर्व लोक मनापासून विश्वास ठेवा. आता मध्यस्थी प्रार्थना करायच्या वेळा आहे. सरिका सिस्टर अजून वचन संख्या पण बोलणार आणि बोलून देणार, म्हणजे वचन संख्या तुम्हाला पाठ होणार. कधीही तुम्ही अडचणीत आहे, त्रासामध्ये आहे, तेव्हा या वचन तुमच्या ध्यानात घेऊ शकताय, तुम्हाला आशीर्वाद मिळायला चालू होणार. हालेलुया. आता तुम्ही थोड्या लोकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करायची. खास करून तुम्हाला त्रास दिलेल्या कुटुंबातील लोकांना एक एक आशीर्वाद मिळावं म्हणून, तुमच्या शत्रू लोकांच्या भरभराट होण्यासाठी, शत्रू कुटुंबासाठी त्यांचा पण परमेश्वर आठवण करताय, त्यांना पण परमेश्वर आशीर्वाद करणार आहे. हालेलुया. या गोष्टी जाणून दोन्ही हात वर करत आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतो, तेवढेच प्रेमामध्ये शत्रूच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. स्तोत्र बोला. 115 वचन संख्या 12. स्तोत्र 115 वचन संख्या 12. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. हालेलुया. स्त्रियांच्या संबंधातील अनेक समस्या तुम्ही आता प्रार्थना करत आहे, एवढ्यातच देवाने सॉल्व केलेला आहे. अनेक लोकांच्या छातीतील तक्रार देवाने दूर केलेला आहे. अनेक लोकांच्या कमरेच्या भागातील, गुडघ्याच्या भागातील वगैरे त्रास प्रभूने दूर केलेला आहे. काही लोकांच्या कानामध्ये काही आवाज वर येत आहे, ते आता बंद होत आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर वेळी उगाच वेळ घालवत आहे. एका 15 मिनिटामध्ये पूर्ण होणारे काम आहे, 10 महिना फिरलं तरी काम होत नाही. हालेलुया. परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करत आहे. तुम्ही आता तुमच्याकडे प्रार्थना मागितलेले काही लोकांच्या आठवण करा. त्यांच्यासाठी स्तोत्र 115 वचन 12 आता बोलायला चालू करा.
परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांनी काही वृद्ध लोकांसाठी प्रार्थना केली. वृद्ध लोकांच्या आठवण करून प्रार्थना केलेले अनेक लोकांचे प्रार्थना देवाने मान्य केलेले. फादर सिस्टरांच्या साठी, सिस्टर बनणाऱ्या मुलींसाठी वगैरे प्रार्थना केलेले काही लोकांनी तुमची प्रार्थना देवाने मान्य केलेली आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना टेक्नॉलॉजी मध्ये वाढ करून द्यायला येशूने व्यवस्था केली आहे. असे कोणतरी आहे ज्यांना स्थिरता नाही. आज एक गोष्ट बोलत तर उद्या दुसरी गोष्ट बोलणार, स्थिर राहत नाही. अशा लोकांना स्थिर राहण्यासाठी येशू दान देत आहे. आपण हात जोडून येशूचा आशीर्वाद घेऊया आणि खोलीकडे झोपायला जाताना मनातल्या मनात या वचन बोलत जायचं. कोणतं वचन बोलायचं? पत्र 115 वचन संख्या 12. आता सिस्टर एकटी वाचणार, तुम्ही सिस्टरांच्या सोबत बोलायचं आहे. सिस्टरांच्या मागे नाही. सिस्टर हळूच वाचणार, सिस्टरांच्या सोबत तुम्ही पण बोलत बोलत जायचं. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अजून 2 वेळी बोला. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. 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 कोणाला तरी चक्कर येत आहे त्या व्यक्तीला येशूने स्पर्श केलेला आहे. एक लोकांना येशू सांगत आहे मी कशाला वारंवार जावं, प्रॉब्लेम्स मध्ये उडी मारत आहे. हालेलुया. स्वतःचं घर, कुटुंब, मुलं, बायको यांच्याकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम्स मध्ये कशाला उडी मारायला जात आहे असे येशू बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी येशूच्या मागे लागून काही काही गोष्टींसाठी परवानगी मागत आहे. येशू त्याला सांगत आहे तू परवानगी मागत आहे तरी तू अजून जबाबदारी आपली घेतलं नाही. पहिले जबाबदारी घे, त्यानंतर परवानगी माग. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो.